राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. रात्री गेलो होतो आपण ट्रॅक्टर ओढायला, कारण गणेश भाऊची होती शेवटची ट्रिप. मग काय फोन आला, संध्याकाळी लवकरच भरलं होतं ट्रॅक्टर 6-6:30 वाजता. मग म्हणलं चला आता जाऊन ओढूया. एक ट्रॅक्टरचे ट्रेलर जे होतं ते काढून घेतलं, कारण जर आडवा रस्ता होता त्याला ग्रेप भेटत नव्हतं जरा रानवल्ला असल्यामुळं. मग म्हणलं भावाला काही अडचण नाही, चल लगेच आपण ठीक काढून देऊ, तुला काही अडचण नाही. भाऊ म्हणला थोडा हळू ओढा, कारण ट्रायली लई डवरत होती. मग म्हणलं ठीक आहे. कशी गेली लाईटिंग झगामगा. नाद करायचा नाही हो ऊस वाहतूकवाल्याचा. भाऊचे गाणे आणि भाऊचा लाईटिंग एकच नंबर होती. भाऊला काय मग म्हणलं दुसरं ट्रेलर भरत आलं होतं. थोडा वेळ म्हणलं आराम करा, त्यानंतर म्हणलं तुम्हाला ते ट्रेलर काढून देतो, मग तुम्ही पण घरी जायला मोकळे आणि मी पण घरी जायला मोकळा. मग काय दुसरं ट्रेलर बी काढलं. भाऊ म्हणला थोडंसं पोळी घेतो, मग तुम्ही जावा. तिथून आलो घरी निवांत. मग मस्तपैकी आराम केला. सकाळी सकाळी जोडलं होतं पेरणी यंत्र, कारण गणूभाऊचं राहिलं तर थोडंसं पेरायचं. मग म्हणलं चला आता पेरणी यंत्र जोडले तर जाऊया. डिझेल वगैरे टाकलं, थोडंसं होतं शिल्लक घरी. तिथून निघालो. तिथं वाटत गटला होता आपल्याला कोण, तर गहीन भाऊ. गहीन भाऊ आला होता जरा मंदिराच्या गेटचं काम करायला सकाळी सकाळी. मग म्हणलं भाऊ काम कर, मी जरा जातो आता पेरायला. मग काय शेतात गेलो. आपल्याला पेरायचा होता हरभराच. मग आधी पण आपण हरभराच पेरलेला आहे सर्व क्षेत्र. मग राहिलेलं क्षेत्र पण त्यांचा हरभराच पेरायचं होतं. खात टाकला, बी टाकलं. मग काय चालू केलं. पहिलं होतं 1-1.5 एकरचं वावर, ते सर्व पार केलं. दुसरं पण पार केलं. तिथून निघालो आपण शिरूरला, कारण आपण भरलं होतं फेडरेशनचं सोयाबीन 40 कट्टे डबल एसचा बारदाना. मग म्हणलं गणेश भाऊचा माल भरला होता, म्हणलं चला जाऊन लागावं नंबरला. वाहनं होते थोडेसे कमी, म्हणलं जाऊन बघतोय तर काय समजे ट्रॅक्टरमध्ये 100-100 कट्टे. मग म्हणलं थोडा वेळ लागते काय की. गावी आलो, थोडंसं जेवण वगैरे केलं. सोयाबीन आपलं वाळू घातलं आहे, आपला पण आला आहे नंबर. आता लवकरच आपल्याला पण घालायचं आहे. मग गेलो लहूच्या हॉटेलवर. लहूला म्हणलं मग जरा चहा करून दे भाऊ. लहूनं काय मस्तपैकी कडकमध्ये चहा आणला. भाऊचा चहा वगैरे पिला. चहा पिऊन तिथून निघालो. परत म्हणलं जावं आता खाली. गाडी वगैरे सोडली भैयापाशी, आलो ऋषीभाऊपाशी. ऋषीभाऊचं चालू होतं जरा काम. मग म्हणलं भाऊ चल तुझं चाल दे काम, माझा येईल नंबर. कारण तिथं बघतोय तर काय शेवटचं ट्रॅक्टर चालू होतं, ते ट्रॅक्टर जरा ओलावा जास्त असल्यामुळं झालं रिजेक्ट. मग म्हणले चला तुमची आता गाडी लावा. म्हणलं आता लईच अवघड आहे हो शेतकऱ्याचं. इथं भरणं, खाली करणं, परत वाळवणं, परत आणणं. कसं आहे सर्वांना सोयाबीन चेक करूनच आणा, कारण परत खूप बेजारी होते. जवळपास 5:30-5:45 आपला आला नंबर. नंबर आल्यानंतर आपण केली गाडी खाली. मित्रांनो, तुमच्याकडे फेडरेशन चालू झाले का नाही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.